म्हणून या स्पर्धेचे या ठिकाणी आयोजन करण्यात येतं। आपण पाहतो की ISPLच्या माध्यमातून आशिषजी शेलार साहेबांनी इंडियन क्रिकेट टेनिस लीगचं आयोजन केलं आणि या आयोजनातूनच आपण या ठिकाणी पाहतोय की निश्चितपणे या ठिकाणी पाहतोय की आपल्या भागातील चांगले खेळाडू मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये दिसणार आहेत आणि तसेच प्लेयर दिसावे म्हणून या ठिकाणी आपण जो व्यासपीठ निर्माण केलं आहे त्यासाठी सुजित भाऊ यांच्या ठिकाणी आपला आभार मानतो करू आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब, धन्यवाद। स्वप्न तेच असतात जे डोळे मिटल्यानंतर पाहत नाही, स्वप्न ते असतात जे तुम्हाला कधी झोपूच देत नाही। पहिल्या बॉलवर आक्रमण केलं आणि पहिल्या बॉलवर जल्लोष आणि जल्लोष। पहिल्या बॉलवर पहिली विकेट अक्षयने बॉल अगदी बॅकलिपचा खूप चांगला वापर केला, बॉल भरपूर काळ हवेत राहिला, तदनंतर मात्र क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी बॉल पकडलाय। तुम्ही पहा स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून कशा पद्धतीने कॅच घेतल्यानंतर जल्लोष करतोय वर्सोई वाशी संघाच्या विरोधामध्ये बेनवले संघ आणि पहिली विकेट या ठिकाणी नावावर होते गोलंदाज ओमकारच्या। जे स्वप्न होतं कित्येक दिवसात ते खऱ्या अर्थानं आज सत्यामध्ये उतरवलंय। मी आत्ताच सांगितलं स्वप्न ते नसतात जे झोपेमध्ये आपण पाहतो, स्वप्न ते असतात जे आपल्याला कधी झोपू देत नाहीत। रायगड भूषण पुरस्कार विजेते स्वर्गीय अण्णा म्हात्रे गुरुजी स्मृती चषक 2025 चा हा महासंग्राम तुमच्या समोर घेऊन येत आहे। सुजित म्हात्रे मित्रमंडळ आणि फ्रेंड सर्कल वडाव विभाग यांच्या माध्यमातून ही देखणी स्पर्धा, रजनी स्पर्धा, न भूतो न भविष्य। खऱ्या अर्थानं हे छत्रपती संभाजी महाराज आज आपल्यासाठी नंदनवर ठरलेलं आहे, कारण एवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षक पहिल्याच मॅच मध्ये धर्दी प्रेक्षकांनी केली गर्दी, पहिल्याच बॉलवर पहिला विकेट आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय। जय अक्षय गेलाय, तदनंतर ओमकारचा पुढचा बॉल यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने स्टीअर केला। थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये बॉल चालला, आउटफील्ड आउट अतिशय फास्ट, तिथे मात्र थोडंसं फंबलिंग झालं परंतु दुसऱ्या धावेसाठी कॉल झाला आणि बघता बघता दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण। आज प्रत्येकाला धावावा लागेल आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, होय, कारण या विभागातील पहिली नाईटची स्पर्धा आहे, रजनी स्पर्धा आहे, ती प्रत्येकाला आपल्या नावावर काबीज करून घ्यायची आणि त्यासाठी हा महासंग्राम प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर कॅचसाठी आयवा कॅचसाठी देखील एअरबस ठेवण्यात आलेले। यावेळी मात्र पुन्हा एकदा दिशा तीच आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे, त्याने बॉलला पकडलाय, तोपर्यंत आपण पाहतोय शॉर्ट पॉइंटला एक सिंगलने पुन्हा एकदा सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पहिला फटका मारत असताना आपल्याला पाहायला मिळालं। एक खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला अक्षय आणि तदनंतर मात्र थोडंसं सावध पवित्रा घेतलाय दोन्ही खेळाडूंनी। एकीकडे आपण पाहतोय कृष्णा, दुसरीकडे आपण पाहतोय जय। आता स्ट्राईकला आपण पाहतोय कृष्णा असेल। खऱ्या अर्थानं या खेळाडूनं आपण जर पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेटची अनेक मैदानं गाजवली परंतु ओव्हरऑल क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाचा वेगळा दबदबा आणि रुतबा या खेळाडूनं निर्माण केलाय। तो कृष्णा आता स्ट्राईकवर असेल आणि गोलंदाज क्रमांक 1 सध्या मार्गस्थ आहे। ओमकारचा हा बॉल तेज करणार परंतु यावेळेला दिशा पंचांनी सांगितले इट्स अ आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचा इशारा आलाय हा वाईडचा। एक वाईडने स्कोर कार्डवर अजून ऍड होईल, त्यानंतर आपण पाहतोय स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यानंतर 4 धावा। आमचं व्यासपीठ खऱ्या अर्थानं फुलून निघलंय कारण ही स्वप्न नगरी आहे आमच्या सर्व क्रिकेट वीरांसाठी या वाशी भागातल्या आणि ती आज धुमधुमन निघाली। स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे मात्र कॅच सोडली। खऱ्या अर्थानं हाताला स्प्रिंग लावली की काय परंतु दुसरी देखील संधी निर्माण झाली होती आणि ती देखील परंतु काळामध्ये अगदी चित्याच्या चपळाईनं 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून। हा संघर्ष आता पराकोटीला पोहोचेल कारण टिनगी पडली, आता वनवा पेटायला वेळ लागणार नाही। आयवा कॅच साठी जर पाहिलं तर संतोष बोरकर साहेब यांच्या माध्यमातून आयवा कॅच म्हणजे मैदानाच्या बाहेर जर कोणी कॅच घेतली तर प्रत्येक कॅचला तुम्हाला एअरबड्स दिले जाणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही सुवर्ण संधी असेल। सर्व प्रेक्षकांनी त्या संधीचा सोनं करा परंतु बाजूला बॅरिकेड लावलेले आहेत त्यामुळे आपल्या जीवाचा देखील विचार करा। स्ट्राईकला आता कृष्णा आहे, कृष्णासाठी हा बॉल यावेळेला मात्र आपण पाहिलं तर अगदी गुडलेन स्पॉटवरचा बॉल, फ्लड लाईट्स आहेत त्याच्यामध्ये सध्या खेळतात। ओरम क्रिकेटचा अनुभव सध्या फ्लड लाईटमध्ये फारसा नाही त्यामुळे थोडंसं आज संघर्ष करावा लागेल परंतु थोडासा संघर्ष आज प्रत्येकाला करावाच लागेल। आतापर्यंत 6 धावा 1 विकेटच्या मोबदल्यानंतर स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून
जे काही आमच्या या वाशी विभागातील सर्व जे काही मुंबईला पनवेलला जे जे आहेत ते सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेतात. आपलं सर्वांचं स्वागत. एक शेवटचा बॉल टाकण्यासाठी ओमकार सज्ज. फुलर लेनचा बॉल ज्युसी फुलटॉस अगदी बॅकलिपचा खूप चांगला वापर केलाय. त्यानंतर व्ही शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षण आहे, सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून, तेवढाच चांगला रॉकेट थ्रो. पहिल्या षटकाची समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून होत असताना 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यानंतर धावफल कव्हर. हॅलो, इथे सन्मान होतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुजित उर्फ भाई म्हात्रे यांचे पिताश्री सूर्यकांत आत्माराम म्हात्रे यांचा इथं सन्मान होतोय. मी विनंती करतोय वैकुंठदादा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुजित म्हात्रे भाई म्हात्रे यांचे पिताश्री सूर्यकांत आत्माराम म्हात्रे यांचा इथं सन्मान होतोय. मी विनंती करतोय वैकुंठदादा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. मिलिंद दादा आपला सुद्धा विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते दोघांनी सन्मान करायचा आहे. समीर दादा आपण सुद्धा यायचं आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, भाजपा सरचिटणीस रायगड मिलिंद पाटील, तसेच दक्षिण भाजपा रायगड उपाध्यक्ष वैकुंठदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान झालेला आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर मार्गस्थ आहे दिगंबर मोकल. पहिल्याच बॉलवर यष्ट्या उद्ध्वस्त. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. परंतु पंचांचा इशारा काय? इट्स अ नो बॉल, नो बॉल, नो बॉल. आणि जल्लोष जल्लोष आणि जल्लोष आता वाशी संघाच्या खेमामधून प्रचंड जल्लोष होतोय. पहा, तुम्हाला डोळ्यामध्ये तेल घालून क्षेत्ररक्षण देखील सजवावं लागेल. तुमच्या कॅप्टनची ही जबाबदारी आहे आणि आता ती जबाबदारी कॅप्टनला पूर्ण करावी लागेल. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय, आज जर पाहिलं तर हनुमान नाईक आणि नंदू पाटील कळव्यावरून आज पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी मार्गस्थ झालेले आहेत आणि ते सध्या पंचांची भूमिका अगदी सक्षमरित्या या मैदानावर पूर्ण करत असताना आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी नो बॉलचा इशारा दिलाय. आणि इथे मात्र पाहिलं तर जी विकेट कृष्णाची गेली होती तो आता बचावला गेलाय. संधी प्रत्येकाला मिळते, संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. अशा चुका एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण क्षेत्ररक्षण हा देखील एक तुमची जमेची बाजू आहे आणि तिथे देखील तुम्हाला लक्ष लावावं लागेल. आमचे सर्व मान्यवर मैदानाच्या बाहेर सध्या मार्गस्थ होत असताना ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं या व्यासपीठाला शोभा प्राप्त झाली होती आणि सन्माननीय वैकुंठजी पाटील साहेब या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर ज्या स्पर्धेचं आयोजनाचा भरपूर भार त्यांनी सांभाळलेला आहे ते सध्या या ठिकाणावर प्रस्थान करत असताना त्यांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून रायगड भूषण पुरस्कार विजेते स्वर्गीय अना म्हात्रे गुरुजी स्मृती चषक 2025 मध्ये हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. आपण आपला अमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेसाठी दिलात, पुन्हा एकदा आपला आभार. चला, फ्री हिटची संधी देखील असेल. क्रिकेटमध्ये कित्येक नियम काळानुसार बदलत गेली. सुरुवातीला आपण पाहिलं ओव्हर स्टेपला नो बॉल दिला जायचा आणि तदनंतर फ्री हिटची संधी होती, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये अनेक रचनात्मक बदल केले आणि त्यानंतर क्रिकेट अगदी इंटरेस्टिंग स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. परंतु सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर टेनिस क्रिकेट देखील सध्या 7व्या आसमानपर असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार दिगंबर मोकल सध्या गोलंदाजच्या भूमिकेमध्ये पाहतोय. एरवी आपण त्यांना नेहमीच पब्लिक हिरो म्हणून दिगंबर मोकल यांची एक वेगळी ख्याती आहे आणि त्यांच्यासमोर आपण पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेटमधील अनभिक्षित सम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे तो सध्या कृष्णा मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल खोदून काढला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, लगेच क्विक थ्रो या ठिकाणी केला गेलाय आणि एक सिंगलने फक्त स्ट्राईक रोटेट झाली. या एका धावेनंतर स्कोर कार्डवर आता धावा लागल्यात 8 एका विकेटच्या 9 धावा एका विकेटच्या मोबदल्यानंतर. आमच्या सोबत खऱ्या अर्थानं जर तुम्ही पाहिलं तर आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत या पेण विभागातील अतिशय लोकप्रिय निवेदक आणि समालोचक सन्माननीय सुभाषजी टेंबे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. थोड्याच वेळात त्यांचा अतिशय गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत दिगंबर पुन्हा एकदा तयार.
यावेळेला मात्र खूप चांगला ड्राईव्ह करत असताना यावेळेला मिड विकेटच्या झोनमध्ये पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा तशाच प्रकारची सिंगल धाव या ठिकाणी स्कोर कार्डवर ॲड होत असताना प्रत्येकाचं स्वप्न होतं की या फ्लड लाईट्समध्ये या ठिकाणी एखादी रजनी स्पर्धा व्हावी, न भूतो न भविष्य अशा प्रकारची स्पर्धा आली. बघता बघता स्पर्धेचा पहिला दिवस उजाडला आणि दोन टीम एकमेकांच्या समोर आता उभ्या टाकलेल्या आहेत. वर्सोवाई वाशी हा संघ एकीकडे पाहतो तर दुसरीकडे हनुमान बेनवले. यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न, थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या झोनमध्ये त्या उडात ताकदीनं थ्रो केलाय. परंतु दोन्ही क्षेत्ररक्षक दोन्ही खेळाडू जर आपण पाहिलं तर अगदी वेगानं आपल्या क्रीज पर्यंत पोहोचलेत आणि 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आल्यात. एक काळ भारताचं कोठार म्हणून या विभागाला संबोधलं जातं, त्याचबरोबर मच्छीचं कोठार म्हणून देखील एक वेगळी ख्याती या विभागाची आहे. आणि सध्याची स्थितीत ज्या मैदानावर आपण खेळतोय तर तिथं मिठाचं आगर म्हणून ही ख्याती या मैदानाची आहे. परंतु सध्या आपण जर पाहिलं ती क्रिकेटची मांदियाळी या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळतोय. हलक्या हातानं स्टिअर केला, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षकाने अडवलाय, सिंगलवर भर दिलाय. स्लो अँड स्टडी विन्स द रेस असं म्हटलं जातं. कासवाच्या गतीनं का होईना तुम्ही हळूवार प्रगती जरूर करा. आणि आता स्कोर फलक पुढे सरसावत ठेवत असताना सध्या आपल्याला पाहायला मिळते 13 धावा आता स्कोर कार्डवर दुसरं षटक चालू असताना 1.4 ओव्हरचा खेळ संपन्न. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल, ज्युसी फुल टॉस, त्याला मात्र फॉलो थ्रू मध्ये गॅदर केलंय दिगंबर मोकलने. आणि तदनंतर मात्र सुनील आपण पाहिलं तर टाळ्यांचा कडकडाट होतोय हनुमान बेनवले संघाच्या गटामधून. कधी वर्सोवाई वाशी संघाच्या गटामधून टाळ्यांचा कडकडाट होतोय तर कधी हनुमान बेनवले संघाच्या गटामधून. कारण प्रत्येकाचं स्वप्न आहे. आज त्यांचे भरपूर पाठीराखे आज या मैदानावर एकवटलेले आहेत. विशेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप लॉंग आपला थोडीशी चूक झाली, पंचांकडे लक्ष. पंचांनी सांगितलं बॅट्समन पोहोचलाय क्रीजमध्ये अगदी सुरक्षित. मला वाटतं हुसेन बोल्ट ज्या गतीनं धावला असेल त्या गतीनं सध्या आता नॉन स्ट्रायकर एंडला सध्या आपण कृष्णाला धावताना पाहिलंय आणि ती धाव देखील अगदी सुरक्षितरित्या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पूर्ण केली. असं म्हटलं जातं ना, 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 15 7.50च्या सरासरीने मार्गक्रमण करत असताना आणि पंचांचा इशारा आला, इट्स अ ड्रिंक ब्रेक. आणि आता मैदानामध्ये जाईल पाणी, पाण्यानंतर काय बनेल या खेळाडूंची कहाणी, त्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष लागून राहिले. परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये पंचांचा जर विचार केला तर एकेकाळी समालोचन क्षेत्रामध्ये ज्याच्या सुमधुर आवाजाने अनेक स्पर्धा संपन्न झाल्या तो स्टायलिश पंचांची भूमिका साकारणारा अर्थात हनुमान नाईक. आपल्या स्वतःच्या आयुष्यातील मर्जीतला माणूस जर आपण पाहिलं तर हनुमान नाईक अगदी लव टू हिमसेल्फ अशा प्रकारची भूमिका सातत्याने हनुमान नाईक घेत आहेत. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर त्यांच्या सोबत आपण जर पाहिलं नंदू पाटील कळवा हे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हनुमान बेनवले, वर्सोवाई वाशी, गावदेवी दीव आणि अक्षय स्पोर्ट्स उरणोली यानंतरचा टॉस मिड इनिंग मध्ये घेतला जाईल. आणि याच दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आमच्या पंचकृषी क्रिकेट संघटनेला खऱ्या अर्थानं सुगीचे दिवस आले, राजकीय क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आमच्या पंचकृषी क्रिकेट क्षेत्र पंचकृषीमधला आणि त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील एक देखील अग्रगण्य नाव आमचे परम मित्र आणि आमच्या पंचकृषीला लाभलेलं खऱ्या अर्थानं रत्न म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो ते आदरणीय प्रकाशजी ठाकूर साहेब यांचं शुभागमन आमच्या व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. देखणी स्पर्धा जिकडे पाहावं तिकडे प्रेक्षकांची मांदियाळी दर्दी प्रेक्षकांनी केली आजच्या रात्रीला गर्दी. कारण ही स्वप्नवत स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचा प्रत्येकाला हिस्सा बनायचं, या स्पर्धेचा प्रत्येकाला घटक बनायचं आहे. गेले कित्येक वर्ष हेच स्वप्न उराशी प्रत्येकानं बाळगलं होतं की या छत्रपती संभाजी महाराज स्टेडियममध्ये अशा प्रकारची एखादी रजनी स्पर्धा येईल का. आणि हे स्वप्न, ही स्वप्नाची परिपूर्ती रायगड भूषण पुरस्कार विजेते स्वर्गीय अना म्हात्रे गुरुजी स्मृती चषक 2025 ने भरून काढलेले आहे. आणि त्यासाठी विशेष आम्ही आभार व्यक्त करू ज्या पद्धतीनं आज आयोजन सन्माननीय वैकुंठजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर सुजित म्हात्रे मित्रमंडळ यांच्या माध्यमातून आणि फ्रेंड्स सर्कल ग्रुप वडाव विभाग यांच्या माध्यमातून आम्ही ही स्पर्धा तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. प्रत्येकाला हवीशी वाटणारी ही स्पर्धा, प्रत्येकाला या स्पर्धेचा हेवा वाटावा. आता संध्याकाळचं सत्र आहे आणि जेवण झाल्यानंतर प्रत्येकाची पावलं आपसुकच या मैदानाकडे फिरली जातील आणि थोड्याच वेळामध्ये हे मैदान आपण पाहिलं तर प्रेक्षकांनी तुडुंब भरेल. आता या ठिकाणी षटक क्रमांक 3 घेऊन मार्गस्थ असताना गोलंदाज जितेंद्र, पहिलाच बॉल कृष्णा फेस करत असताना पहिला बॉल पॉइंटच्या दिशेने ढकलून दिला. बॉल बघता बघता हाऊस फील्ड फास्ट बॉल जात आहे सीमा रेषा पार,
पंचांचा इशारा येतोय, हा 4 धावांसाठी चौकार. चला, सगळ्यांना सूचना आहे, एक फक्त रिव्ह्यू तुम्हाला उपलब्ध असणार आहे आणि त्याचबरोबर कंपल्सरी चेसिंग हा आपल्या स्पर्धेचा नियम आहे आणि तुम्हाला ड्रेस कोड हा कंपल्सरी असणार आहे, या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. त्याचबरोबर विथ 12th मॅन तुमचं आमच्या समालोचन कक्षामध्ये असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींकडे कर्णधाराने लक्ष द्यायचं आहे. सन्माननीय विष्णू मधुकर म्हात्रे साहेब, अजितजी मारुती पाटील साहेब आणि अरुण गजानन म्हात्रे साहेब या मान्यवरांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. जितेंद्र, पुढचा बॉल, यावेळी मात्र बॉडी ट्विस्ट केली परंतु बॅटच्या स्ट्रिकर एंडला लागलेला हा फटका अगदी वाऱ्याच्या वेगानं मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलवर गेलाय, तोपर्यंत एक फक्त सिंगल. भरपूर वेळ झाला सुनील, मैदानाच्या आतमध्ये चौकार आणि षटकारांची आतषबाजी होताना आज आपल्याला पाहायला मिळाली नाही. रजनी स्पर्धा आहे, तुम्हाला आता वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागेल, परंतु हे 3रं षटक आहे आणि 3ऱ्या षटकामध्ये आता तुम्हाला इथे 4 षटकांचा खेळ होणार आहे आणि 3ऱ्या षटकामध्ये आता थोडंसं हात फ्री ठेवूनच मारावं लागेल, कारण स्कोर कार्डवर आतापर्यंत 20 धावा झाल्यात आणि 3रं षटक मार्गस्थ आहे. जितेंद्र गोलंदाजी मार्कवर तयार आणि जय आता फेस करेल जितेंद्रचा हा बॉल. इकडे आपण पाहिलं तर मिड ऑफ देखील सज्ज आहे, 20 धावा धावफलकावर लागल्यात, 20 आमच्या सोबत 20 धावा. ट्वेल्थ मॅन आमच्या सोबत जोडला गेलेला आहे, 20 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. जितेंद्र पुन्हा एकदा तयार, समोर आहे जय, नावातच आहे जय परंतु तशी कामगिरी करावी लागेल. यावेळी मात्र चांगला फटका, स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट, 1 बाउन्स बॉल सीमारेषा पार, फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देत मिड विकेटच्या जोरात बॉल परार. येथील धावा 4 पंचांचा इशारा आलाय, 4 धावांसाठी चौकार. या चौकारानंतर 24 धावा आता स्कोर कार्डवर लागल्यात. 1 विकेट गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचं दबाव तंत्र आपण पाहिलं नाही. दोन्ही खेळाडूंवर थोडंसं शांत डोक्यावर बर्फ ठेवून पहिले 2 षटक खेळत असताना आपल्याला पाहायला मिळालं, परंतु तदनंतर जयने मात्र हात खोलले. 6 बॉल आतापर्यंत फेस केलेत, 10 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या आणि 9 बॉल फेस करत असताना कृष्ण आता आहे 12 धावांवर खेळतोय. चांगली पार्टनरशिप बिल्टअप केली दोन्ही खेळाडूंनी. मिड ऑफ देखील सज्ज आहे सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर. जयसाठी हा बॉल, यावेळी मात्र बॉलला उचललाय, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक सुरेख झेल, अगदी फुलपाखराला हातामध्ये पकडावं तशा पद्धतीनं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्याने घेतली ओमकारने आणि दुसरा धक्का लागतोय तो वर्सोवाई वाशी संघाचा. जय बॅक टू डगआउट. येस डीजे. दोन विकेटचं पतन आतापर्यंत झालंय. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. सध्याच्या घडीला 40+ क्रिकेट देखील ज्याच्या माध्यमातून गाजवताना आपण ज्या खेळाडूला पाहतोय आणि वाशिबा क्रिकेट संघटनेमध्ये ज्या खेळाडूने आपल्या नावाचा एक वेगळा दबदबा आणि रुतबा निर्माण केला होता तो भाई मात्र सध्या मैदानाच्या आतमध्ये वेल्डेड भाई थवई मैदानाच्या आतमध्ये आलाय, ज्याने खऱ्या अर्थाने अनेक मैदानं गाजवली. परंतु जितेंद्रचा हा स्पेल फेस करण्यासाठी भाई पुन्हा एकदा तयार. ओ पहिलाच बॉल, ते सरळ बॉल फेकत असताना या ठिकाणी आपण पाहिलं पूर्णपणे गतीने बीट केलंय भाईला आणि तदनंतर आला हा डॉट बॉल. आता थोडंसं सामंजस्यपूर्ण खेळी भाईला देखील करावे लागेल, कारण आतापर्यंत स्कोर कार्डवर 24 धावा लागल्यात. टार्गेट 4 ओव्हरमध्ये 40 असेल असं पद्धतीनं एक सुतोवाचक केलं होतं. आणि तदनंतर मी विनंती करेन नेक्स्ट मॅच अक्षय स्पोर्ट्स उर्नोली गावदेवी दीव टॉससाठी यायचं मिड इनिंग मध्ये.
पुन्हा एकदा टो क्रशर बॉल फुलरलेनचा. यावेळेला आपण पाहिलं तर बॅटची कडा घेऊन थर्डमॅनला बॉल जातो, क्षेत्ररक्षक बॉलवर जाईल तोपर्यंत 2 धावा देखील लेगबाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आल्या आणि तदनंतर आपण पाहिलं तर 2 धावा लेगबाईच्या स्वरूपात या ठिकाणी प्राप्त केलेल्या आहेत. आणि या 2 नंतर तिसऱ्या षटकाची समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून झाली आणि 26 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात. धन्यवाद सर. या ठिकाणी नुकताच ज्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे, सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय मारुती पोषा म्हात्रे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय अनंत पुरुषोत्तम भोईर यांना विनंती आहे, कृपया आपण ज्यांची नावं घेतोय त्यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय मारुती पोषा म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय अनंत पुरुषोत्तम भोईर, तसेच सन्माननीय अजित पाटील, सन्माननीय योगेश दत्तात्रय म्हात्रे यांना विनंती आहे, कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. याच दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत पंचकोशी क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष आणि या पंचकोशी क्रिकेट संघटनेचे सल्लागार सन्माननीय प्रकाशजी ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी शुभ सन्मान मी विनंती करणे. सुजितजी म्हात्रे साहेब ज्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते प्रकाशजी ठाकूर साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत असताना भरपूर मेहनत प्रकाशजी ठाकूर साहेब यांनी आमच्या या खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी केलेले आहे. असे मान्यवर आमच्या व्यासपीठावर आहेत, त्यांचा आमच्या भाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान होत असताना तुम्ही पाहत आहात. चला जाऊया पुन्हा बॅक टू क्रिकेट. अगदी रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते सध्या मैदानाच्या आतमध्ये. ज्याच्याकडे आता संपूर्ण जबाबदारी ज्या खेळाडूंना आपल्या खांद्यावर घेतली तो कृष्णा सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आत्ता स्पेल असेल, शेवटचं हाणामारीचं षटक, शेवटचा ओव्हर घेऊन ज्या शेवटच्या ओव्हरमध्ये हाणामारी करण्यासाठी बॅट्समन मात्र सज्ज असेल, बॅट्समनला पूर्णपणे लायसन असेल की शेवटच्या बॉलवर शेवटच्या ओव्हरमध्ये आता हाणामारी करावी लागेल. कृष्णा पहिला बॉल, फुलर लेनचा बॉल, अगदी बॉडीला फिरवलंय, बॉलला फेकून दिलंय आणि इथे मात्र पंचांचा इशारा, हाय अँड हँडसम, हिच इज मॅक्सिमम.
विद्यमान खजिनदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे सुद्धा या स्पर्धेला उपस्थित आहेत. मी भाई म्हात्रेला विनंती करतोय, या स्पर्धेचे मुख्य आयोजक भाई म्हात्रेला विनंती करतोय की ज्ञानेश्वर म्हात्रे वडाव वाशिबा क्रिकेट संघटनेचे खजिनदार ज्ञानेश्वर म्हात्रे वडाव यांना आपण सन्मानित करायचं आहे. चला मी आदरणीय समीरजी म्हात्रे साहेब यांना विनंती करेन, ज्यांनी खरं तर कबड्डी या खेळाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न या वाशी विभागामध्ये केला आहे आणि त्याचबरोबर क्रिकेटच्या अनेक स्पर्धांना देखील सर्वांची मोठी मदत असते. असे आदरणीय सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सन्माननीय समीरजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करेन, आपल्या शुभास या ठिकाणी टॉस घेतला जाईल. अक्षय स्पोर्ट्स उरनोली तर गावदेवी अक्षय स्पोर्ट्स उरनोली आणि त्याचबरोबर गावदेवी दीव या दोन टीमच्या दरम्यान या ठिकाणी टॉस सन्माननीय समीरजी म्हात्रे साहेब यांच्या शुभास हा टॉस घेतला जाईल. एकीकडे अभिजित पाटील आणि दुसरीकडे सुदर्शन म्हात्रे हे टॉस घेण्यासाठी आलेले आहेत आणि या दोन संघनायकांच्या दरम्यान टॉस. हेड इज अ कॉल अँड येस इट इज हेड. चला गावदेवी अक्षय स्पोर्ट्स उरनोली वोन द टॉस आणि टॉस जिंकल्यानंतर पहिला निर्णय पहिलं फिल्डिंग. चला फिल्डिंग करत असताना आता दीव टीमला तुम्ही पाहिलेलं आहे, गावदेवी दीव टीम आणि अटल करंडकमध्ये देखील खूप चांगला त्यांचा परफॉर्मन्स राहिलेला आहे. त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना कितीपर्यंत रोखणार आहेत? त्यांना कमीत कमी 35 ते 40, कारण आमची बॉलिंग साईड खूप स्ट्रॉंग आहे. बघूया. चला ही स्पर्धा मी सांगितलं की ही स्पर्धा आमचं स्वप्न होतं की अशा प्रकारची स्पर्धा आमच्या या वाशी विभागामध्ये व्हावी आणि पहिली नाईटची रजनी स्पर्धा, इथलं आयोजन नियोजन आणि त्याच्याबद्दल काय म्हणशील? ॲक्च्युली पहिले ह्या विभागात सांगतो, ह्या विभागातून मी पहिले खेळत होतो, काही असोसिएशन झाल्यामुळे मला बाहेर जायला लागलं शेवटून. ठीक आहे, मी माझ्या आता गावातून खेळतो आहे, पण आज एवढा चांगला ग्राउंड आहे की आज एवढी चांगली स्पर्धा इथे होते, मला खूप आनंद वाटतो. आणि मी तर पहिले यांचा आभार मानेन की फ्रेंड्स ग्रुप आणि अजून कुठलं सुजित म्हात्रे पुरस्कृत त्यांनी हे जे आयोजन केले ते खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तुमच्या अगेन्स्ट गावदेवी, त्यांचं पण नाव गावदेवी आहे. अक्षय स्पोर्ट्स उरनोली टीम, एकीकडे उरनोली टीमचा देखील फार मोठा दबदबा या विभागामध्ये पेण तालुक्यामध्ये राहिलेला आहे. आता त्यांच्या अगेन्स्ट पहिली बॅटिंग करायची आहे, तुम्हाला किती धावा काढणार आहेत आणि कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आहे? नाईट टुर्नामेंट आहे, वातावरण थोडं दमट आहे, त्याच्यामुळे स्कोअर जास्त होत नाही. पहिल्याच मॅचला बघितलं आहे, तरी पण आम्ही 45-50 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करू. आणि अटल करंडकला बक्षीस मारली म्हणून का आम्ही मोठे झाले नाही. उरनोली अभिजित माझा मित्र आहे, पहिलेपासून खेळतो आहे, त्यांचीसुद्धा टीम चांगली आहे. कारण अक्षय स्पोर्ट उरनोली असो ना तर गावदेवी उरनोली असो, क्रिकेट हा क्रिकेट आहे आणि ते प्रॅक्टिसमध्ये कंटिन्यू असतात. आणि अभि तर कंटिन्यू खेळतोच, भले तो 40+ झालेला असला तरी तो माघार नाही, तो कंटिन्यू खेळतोच. चला आपल्यासोबत चॉकलेट बॉय आणि एका सिनेमामध्ये देखील अभिजित पाटीलने काम केलेलं आहे, गोष्ट तिच्या प्रेमाची. या सिनेमामध्ये देखील अभिजित आपल्याला पाहायला मिळाला. चला चॉकलेट बॉय आणि त्याच्यासोबत सुदर्शन म्हात्रे यांची टीम. धन्यवाद दत्त सर. व्यासपीठावर विराजमान परशुराम पाटील हे सुद्धा या व्यासपीठावर विराजमान आहे. परशुराम धर्मा पाटील यांना सुद्धा आम्ही त्या सन्मानित करतो आहोत. मी विनंती करतोय, भाई म्हात्रेला विनंती करतोय की परशुराम धर्मा पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. तसेच व्यासपीठावर विराजमान हायकोर्टमध्ये जे सिनियर ऑफिसर आहेत ते भाई कमलाकर म्हात्रे देवपाडा हे सुद्धा या स्पर्धेला उपस्थित आहेत. मी विनंती करतोय भाई म्हात्रेला की आपण त्यांचा भाई म्हात्रेचा आपण सन्मान करायचा आहे. हायकोर्ट मुंबई येथे जे सिनियर ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत असे भाई म्हात्रे आमचे मित्र आहेत, फ्रेंड सर्कल ग्रुपचे ते मित्र आहेत आणि स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिले आहेत पहिल्याच दिवशी. त्याबद्दल त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी त्यांना सन्मानित करतोय. तसेच उत्तम दिनकर ठाकूर यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच वाशी विभाग क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष नरेश म्हात्रे वाशी यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. चला 40 धावांचं आव्हान आहे आणि तदनंतर आपण ऐकूया त्यांचा आवाज. पेण तालुक्यातील लोकप्रिय निवेदक आणि क्रिकेट समालोचक आदरणीय सुभाषजी टेंबे सर. धन्यवाद सर. पहिला चेंडू आपण या ठिकाणी बघतोय, सरळ त्याला या ठिकाणी पुल केला गेला आणि सरळ चेंडू जातोय 4 धाब्यांसाठी येतोय. पहिल्या चेंडूवर दणदणीत चौकार, उत्कृष्ट फटका पाहायला मिळाला आणि काय कला कौशल्य या ठिकाणी पाहायला मिळतंय फलंदाजाचं. निकेत
बॅट्समन अगदी चेंडूला या ठिकाणी बॅटच्या प्रॉपर पोर्शनमध्ये घेतला आणि योग्य दिशा दिलेली आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक आपण या ठिकाणी बघतोय. 4 षटकांमध्ये जिंकण्यासाठी धावा गोळा करायच्या आहेत त्या 40, म्हणजे 10च्या सरासरीने या ठिकाणी प्रत्येक षटकामागे धावा गोळा कराव्या लागतील. यावेळेला मात्र या ठिकाणी ब्लॉकऑल पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला होता, पायातील चेंडू होता. इथे मात्र या ठिकाणी लेग बायचा इशारा अंपायरकडून या ठिकाणी येतोय. पंचांकडून एक धाव या ठिकाणी जोडली जाईल. एका धावेनं धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 5. कृपया बॅनर जवळ जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे, बॅनर सोडून आपण बाजूला थोडं बसायचं आहे, भरपूर जागा आहे. हॅलो, उरनोली संघ कर्णधार आणि दीवचे कर्णधार आपण दोन्ही संघांनी व्यासपीठावर यायचं आहे. उरनोली संघाचे कर्णधार आणि दीव संघाचे कर्णधार आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर यायचं आहे. बघा, जिंकण्यासाठी धाबा गोळा करायच्या 40 आणि यामध्ये धाबा आतापर्यंत या ठिकाणी 5 धाबा आपण बघतोय. यावेळेला मात्र टॅप करून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक हजर आहे. एक सिंगल प्राप्त होईल. टेकन 1 रन. एका धावेनं धावसंख्येमध्ये भर पडेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या अंकावरती. अतिशय सुंदर असं या ठिकाणी हे ग्राउंड बनवण्यात आलेलं आहे आणि आमचे समीरदादा म्हात्रे यांनी मला आठवण करून दिली की छत्रपती संभाजी महाराज आणि आज या ठिकाणी खरं तर हे जो संपूर्ण महिना आहे तो बलिदान मास म्हणून आपण या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास म्हणून आपण या ठिकाणी हा घोषित केलेला असतो. आणि यामध्ये खरं तर या पटांगणावरती आज छत्रपती संभाजी महाराजांच्या या क्रीडा नगरीवरती या ठिकाणी ही चालू असलेली रजनी स्पर्धा आपण पाहतोय. पहिलीच वाशी विभागातील ही प्रकाश झोतातील स्पर्धा. या ठिकाणी यावेळेला मात्र हा चेंडू खाली राहतो. आखूड टप्प्याचा चेंडू होता, बॅट वरती घेता आला नाही, फलंदाजाला इथे मात्र हिट करण्याच्या नादामध्ये फलंदाज बीड झालाय. खरं तर बॅट्समन अगदी तडाखेबाज फलंदाज आहेत, पण गोलंदाज देखील त्याच ताकदीचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ते म्हणजे वरसोई वाशी या संघाकडून. जानवान बेनवले संघाची धावसंख्या 0 गडी बाद 6. 6 विदाउट लॉस बिगर किसी नुकसान पे 6 रन. खरं तर अनेकांनी या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. या ठिकाणी अर्थातच गणेश म्हात्रे आणि शरद म्हात्रे हे सुद्धा या ठिकाणी लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत. तर यावेळेला मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा अगदी खोलवर या ठिकाणी चेंडू टाकण्याचा प्रयत्न. अगदी खरं तर ज्या पद्धतीने गोलंदाजी या ठिकाणी या मैदानावरती हवी आहे अगदी तशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जी धार क्रिकेटमध्ये या ठिकाणी असावी लागते ती धार मात्र या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहिली. लगातार 2 चेंडू या ठिकाणी डॉट गेलेले आहेत. वडावचे सन्माननीय उमेश म्हात्रे यांना देखील मी या ठिकाणी मंचावरती आमंत्रित करतोय. कृपया आपण कुठे असाल तर स्टेजवरती येऊन आपण या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाज जय या ठिकाणी अतिशय सुंदर चांगलं कमबॅक करीत असताना यावेळेला मात्र या ठिकाणी जाळ्यामध्ये अडकलाय फलंदाज. खरं तर अंगलट आलाय हा फटका खेळत असताना. इथे मात्र या ठिकाणी हे जाळं पसरवलं होतं आणि अगदी या ठिकाणी केला होता त्या जाळ्यामध्ये आणि इथे महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतो आणि ज्या अनुमान बेनवले संघाला हा पहिला साजरा. फटका या ठिकाणी जो फसला खरं तर त्याआधी सुद्धा असाच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेला तो जास्त पुल झाला होता आणि तो चौकार गेला होता. पण यावेळेला मात्र या ठिकाणी फिल्डर अगदी चाणाक्ष पद्धतीने त्या ठिकाणी सुरेख झेल टिपतोय आणि पहिला विकेट तो अर्थात जय हनुमान बेनवले संघाचा बॅक टू द पॅव्हिलियन होताना आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि महत्वाचा मोहरा टिपलाय. बाद झालाय फलंदाज निकेत ज्यांनी पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला होता. अगदी सेम फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता पण मात्र अयशस्वी झाला आणि इथे मात्र या ठिकाणी आपली विकेट देऊन बसलेला आहे. पहिला विकेट. धावसंख्या मात्र स्थिरावलेली पाहायला मिळते ती म्हणजे 1 बाद 6. पहिलं षटक अतिशय महत्वाचं षटक होतं. ज्या गोलंदाजावरती विश्वास होता अगदी कमी धाबा देऊन या ठिकाणी एखादा महत्वपूर्ण विकेट घ्यायचा आणि तो मात्र या ठिकाणी सक्सेस झालेला आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. प्रिलिमिनरी षटक पहिलं षटक संपलंय आणि माफक फक्त 6 धाबा या ठिकाणी खर्च झाल्या 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज वापरलाय वाशी संघाकडून मयूर. एका खरं तर मोठ्या फटक्यानं खरं तर थोडासा पुढे जाऊ शकतो जानवान बेनवले संघ पण यावेळेला मोठा फटका नाही. तर इथे मात्र या ठिकाणी आता
अगदी जागा बनून या ठिकाणी खेळ करणं गरजेचं असणार आहे. यावेळेला आपण पाहतोय अगदी फर्स्ट स्लिपला त्या ठिकाणी चेंडू ढकलला गेला होता, पंचांचा इशारा आलाय लेग बाईचा आणि त्याच्यामुळे ही लेग बाईच्या चोरटी धाव या ठिकाणी वसूल केली गेली आहे. या चोरट्या धावेनं एका धावेनं धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झालेली आहे 1-7. प्रदीपचंद्र लेखी व वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुनो शिवशेषा मुद्रभद्राई राजते. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्वराज्य आहे, रयतेचं राज्य, हे राज्य व्हावं ही तर श्रींची इच्छा. पण खरं तर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी देखील आपल्या प्राणाची आहुती देऊन हे स्वराज्य या ठिकाणी टिकवलंय. यावेळेला मात्र आपण पाहतोय अपील केलं गेलं होतं, पण पंचांचं अगदी लक्ष, अगदी चोख नजर या ठिकाणी असल्यामुळे इथे मात्र या ठिकाणी या फलंदाजाला कोणताही चान्स मिळाला नाही. चेंडू मूव्ह करण्यामध्ये या ठिकाणी असफलता प्राप्त झाली. बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये मुलाखत नाहीये, त्यामुळे मात्र या ठिकाणी हा चेंडू निर्धाव. यावेळेला या ठिकाणी सुंदर फटका, पण शतरक्षक चेंडू खाली. इथे मात्र या ठिकाणी आणखीन एक विकेट तंबूच्या असल्याला महत्वाचा फलंदाज बाद होईल. शाहरुख बिनवले संघाला हा दुसरा हादरा. वन डाऊन आलेला केतन मात्र या ठिकाणी बाद झालाय. जे हनुमान बिनवले संघाचा केतन बॅक टू द पॅव्हिलियन होताना आपण या ठिकाणी पाहतोय. मी पुन्हा एकदा विनंती करेन, बॅनर लावलेले आहेत त्या बॅनर जवळ जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की ते अनाउन्समेंट करायला सांगितली जाते. तर आपण कृपया बॅनर सोडून आपण बाजूला बसा आणि बॅरिगेट हलतायत त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी जरा सहकार्य करा. स्पर्धा आपली आहे, स्पर्धा तुमची आमची आपणा सर्वांची आहे, त्यामुळे कृपया आपण या स्पर्धेला या पहिल्या खरं तर प्रकाश झोतातील ही वाशी विभागातील ही स्पर्धा मानाची स्पर्धा समजली जाईल आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपलं देखील मुलाचं सहकारी या ठिकाणी असणार आहे. आयवा कॅचसाठी बघा पब्लिकसाठी खास करून ऑफर आहे. इयरबड्स या ठिकाणी असणार आहे, त्याच्यामुळे प्रेक्षकांना देखील नामी संधी या ठिकाणी असेल. आयवा कॅच जर घेतली तर इयरबड्स या ठिकाणी दिलं जाणार आहे. प्रेक्षक जो कोणी असेल आयवा कॅच घेणारा त्यासाठी खास बक्षीस या ठिकाणी मिळणार आहे, तर नक्कीच आपण त्याचा देखील आपण लाभ घ्या. दरम्यान दुसरं षटक चालू आहे. या वेळेला मात्र आपण पाहिलं की एक विकेट गेला, केतनच्या स्वरूपात ही महत्वपूर्ण विकेट गेली. आता मात्र या ठिकाणी हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी सुरेख झेल, फलंदाज बाद, आल्या पावली माघारी जावं लागेल. अगदी माफक 40चा पाठला करीत असताना इथे विकेट वरती विकेट चालली आहे. जे हनुमान बेनवले संघाला आणखीन एक हादरा. डीजे जयनं जशी गोलंदाजी केली पहिल्या ओव्हरमध्ये एक विकेट आणि फक्त 6 धावा या ठिकाणी खर्च केल्या होत्या, तसंच या ठिकाणी मयूरची गोलंदाजी सुद्धा आपल्या संघासाठी पोषक अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या प्रकाश झोतामध्ये खरं तर गोलंदाज ज्या टीमकडे अतिशय चांगले आहेत ती नक्कीच वरचढ असेल, कारण इथे मात्र या ठिकाणी ही खेळपट्टी अगदी गोलंदाजाला देखील पोषक आहे, फलंदाजाला सुद्धा पोषक असणारी ही खेळपट्टी आहे. परंतु इथे मात्र गोलंदाज हवी होताना आपण पाहतोय. मयूरचा पुढचा चेंडू सरळ या ठिकाणी उचली घेऊन जातोय यष्टिरक्षकाच्या जाळ्यात. इथे मात्र बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणतीच मुलाखत नाही. नक्कीच एखादा विकेट गेल्यानंतर बॅट्समन येणाऱ्या नवीन फलंदाजावरती दडपण असतं, प्रेशर असतं. पण मित्रांनो, प्रेशरमध्ये न खेळता तुमचा खेळ दाखवा, कारण ही स्पर्धा मानाची स्पर्धा. तुम्हाला इथे आपलं नाव मोठं करावं लागेल, आपल्या संघासाठी आपल्याला खेळायचं आहे. त्यामुळे निश्चितच आताचा चेंडू सरळ या ठिकाणी आपण बघतोय ऑफसाईडला खेळून काढलेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कव्हर एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर फिल्डिंग झालेली आहे. एकच धाव प्राप्त झाली आणि षटक संपले दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 8 या अंकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 6 धावा. या ओव्हरमध्ये मयूरनं या ठिकाणी 2 विकेट घेऊन 2 धावा या ठिकाणी खर्च केल्या. फक्त माफक 2 धावा या ठिकाणी या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी धावा गोळा करायच्या त्या म्हणजे 32. 12 चेंडू 32 धावा.
बघा समीकरण कसं होतं की प्रत्येक ओव्हरमागे या ठिकाणी 10 धाबा आणायच्या होत्या, पण पहिल्या ओव्हरमध्ये 6 आणि या ओव्हरमध्ये सेकंड ओव्हरमध्ये या ठिकाणी 2 धाबा आपण बघितल्या आणि 2 महत्त्वपूर्ण बळी सुद्धा आपण या ठिकाणी पाहिले. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 8. बघा पाणी मागितलं जात आहे ग्राउंडमध्ये. पाणी हे जीवन आहे, पाणी महत्वाचं आहे. खरं तर 3 ओव्हर नंतर खरं तर ऑफिशियल ड्रिंक ब्रेक असतो, परंतु पाणी जर कोणी मागितलं तर अवश्य द्या मित्रांनो, पाणी हे महत्वाचं आहे. आज या ठिकाणी आपण बघतोय खरं तर धन्यवाद द्यावे लागतील सुजितभाई म्हात्रे, कारण सुंदर असं आयोजन आपण आपल्या माध्यमातून या ठिकाणी करता. ही पर्वणी खऱ्या अर्थाने या ठिकाणी येथील सर्व खेळाडूंसाठी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत. आमचे समीरदादा म्हात्रे यांनी खरं तर इथे सुद्धा कबड्डीचे भव्य दिव्य सामने सुद्धा भरवलेत या मैदानावरती. तसंच आज सुजितभाईंनी या ठिकाणी प्रकाश झोतातील खरं तर ही रजनी स्पर्धा ज्याची आतुरता खरं तर होती सगळ्यांना, ती स्पर्धा या ठिकाणी भरवलेली आहे. त्यामुळे आज इथे मात्र या ठिकाणी रायगड भूषण स्वर्गीय आना म्हात्रे गुरुजींचं देखील स्मरण करण्यात आलंय आणि त्यांच्या स्मरणार्थ खरं तर हे स्मृती चषक आज या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे. त्यांचं देखील आदराने नाव घ्यावं लागेल. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते असं म्हणतात मित्रांनो, तसंच आहे. आणि इथे मात्र या ठिकाणी एक सुंदर असं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे विनोद म्हात्रे देखील अतिशय कार्यतत्पर आहेत. अतिशय सुंदर या ठिकाणी या स्पर्धेची आखणी आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान इथे या ठिकाणी या मंचावरती केला जातोय. तर 2 षटक झालेला आहेत, धावा झाल्यात 8 आणि जिंकण्यासाठी अजूनही 2 षटक बाकी आहेत. 12 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी धावा गोळा करायच्या आहेत 32. 12 चेंडू 32 धावा, 32 धावा 12 चेंडू. कशा पद्धतीने या ठिकाणी जे हनुमान बेनवले संघ या धावा गोळा करणार का, कोण जिंकणार कोण हरणार, जिंकू किंवा हरू पण युद्ध आपले सुरू. या मैदानावरती छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती चालू असलेली ही स्पर्धा आणि पहिलाच सामना आपल्या भेटीला आलेला आहे. वर्सोई वाशी विरुद्ध जहानवान बेनवले यांच्यामध्ये या ठिकाणी ही लढत. 3ऱ्या षटकाला प्रारंभ. पहिलाच चेंडू बॅटची कडा चाटून चेंडू गेला इष्टरक्षकाच्या जाळ्यात. आणखीन एक विकेट, 4था विकेट तंबूच्या आसऱ्याला. आणखीन एक महत्वाचा मोहरा टिपलाय जहानवान बेनवले संघाला. आणखीन एक हादरा डीजे. खऱ्या अर्थानं आपण बघतो इथे पडझड होताना खरं तर धुकं पसरलंय असं म्हणावं लागेल. रस्ता शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी जहानवान बेनवले संघ करतोय, पण रस्ता सापडत नाही. कारण आतापर्यंत 4 विकेट तंबूच्या आसऱ्याला या ठिकाणी गेलेल्या आहेत. फक्त 8च धावा या ठिकाणी जमा केल्यात. अजूनही 11 चेंडू आणि 32 धावा जिंकण्यासाठी गोळा करायचे आहेत. नेक्स्ट मॅच पुढचा सामना जो आहे दोन्ही संघांनी तयार राहायचा आहे. गावदेवी दीव आणि अक्षय स्पोर्ट्स उर्णोली दोनही संघ तयार असतील, कारण आपल्याला कंटिन्यू सामने या ठिकाणी घ्यायचे आहेत. वेळ फार महत्वाचा आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू यावेळेला हवेमध्ये लाभ केला, उडवलाय. बराच काळ चेंडू हवेमध्ये आणि चेंडू जाते सरळ सीमारेषा पार. अतिशय उत्कृष्ट फटका, ज्या फटक्याची इथे गरज होती तो फटका आलाय आणि सरळ या ठिकाणी डीप मिडविकेटच्या डोक्यावरून मारलेला अतिशय उत्कृष्ट प्रेक्षणीय दर्शनीय षटकार. या 6 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या अंकावरती. 4 बाद 14. 3रं षटक चालू असताना खरं तर प्रगती करावी लागेल. आणि मी म्हटलंच, कारण बॅट वेळेमध्ये जर तुम्ही उचलाल तरच तुम्हाला या ठिकाणी धावा गोळा होतील. वेळी शस्त्र उचलले म्हणून धर्मरक्षण झाले आणि राजे तुम्ही होतात म्हणून आम्ही हे हिंदवी स्वराज्य पाहिले. आणि म्हणूनच बॅट वेळेमध्ये या ठिकाणी तुम्हाला उचलणं गरजेचं आहे. चेंडू आता फार कमी होत चाललेले आहेत. यावेळेला सुद्धा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, पण मात्र प्रयत्न फसलाय. चेंडू मात्र जातो इष्टरक्षकाच्या जाळ्यात. बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये मुलाखत नाही. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. एक चेंडू तुमचा, एक चेंडू आमचा. हा खेळ या ठिकाणी या मैदानावरती रंगलेला आपण बघतोय. आमचे बालगुड्डू यांच्याकडून सुद्धा, सुदर्शन मोकल उर्फ बाळगुड्डू यांच्याकडून सुद्धा मला लाईव्ह शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील मनापासून आभार, कारण स्पर्धाच अतिशय महत्वाची आणि वाशी विभागातली ही पहिली रजनी स्पर्धा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल अनिकेत. यावेळेला मात्र या ठिकाणी थोडासा दिशा भरकटतोय. अगदी
खूप बाहेर चेंडू, पंचांनी दोन्ही हात धरतीला समांतर केलेत. वाईड बॉल. एक्स्ट्रा धावेनं धावसंख्येमध्ये भर पडेल. संघाची धावसंख्या मात्र 1 धावेनं वाढतीये. बोनस स्वरूपामध्ये ही धाव मिळाली. संघाची धावसंख्या झालेली आहे 15. यावेळेला पुन्हा एकदा पंच मला या ठिकाणी इशारा देत आहेत. हा वाईड बॉल आहे. आणखीन एक खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेनं धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या होती ती 16. 4 बाद. अजूनही 24 धावांची गरज आहे. रिव्ह्यू या ठिकाणी मागणी केली जाते. नक्कीच या ठिकाणी पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांकडून आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी चालू असलेल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. या स्पर्धेचं प्रथम क्रमांक रुपये 1 लाख व आकर्षक असं चषक. द्वितीय क्रमांक रुपये 50,000 आकर्षक असं चषक. या ठिकाणी ज्यांनी खरं तर फ्रेंड्स सर्कल या ग्रुपमध्ये खरं तर ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. यामध्ये गणेश म्हात्रे असतील वडावचे. हा बघा पंच वाईड बॉल. यस, इथे मात्र या ठिकाणी पाहिलं गेलंय आणि हा वाईड बॉल आहे. त्याच्यामुळे पंचांनी अगदी डिसिजन दिलेला योग्य निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार 2 चेंडू वाईड बॉल. नंतर मी या ठिकाणी फ्रेंड्स ग्रुपचे जे आमचे मेंबर्स आहेत त्यांचे नावं मी थोड्या वेळात वाचून दाखवतो. पण तत्पूर्वी मॅचकडे वळूया. मॅच मध्ये रंगत येईल. एखादा मोठा फटका इथे येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा वाईड बॉल. यस, खरं तर घर फिरले की घराचे वाशे देखील फिरतात असं म्हणतात आणि इथे मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा वाईड बॉल. लगातार तिसरा चेंडू खराब या ठिकाणी आपण पाहिलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 4 बाद 17. 4 बाद 17 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जहानवान बेनवले संघाला बेनिफिट मिळतोय पण आता मात्र या ठिकाणी फायदा घ्यावा लागेल. चेंडू मिस न करता तुम्हाला चेंडू अगदी फुटवर करून चेंडू खेळावा लागेल. आता मात्र या ठिकाणी खराब फटका खेळण्याचा प्रयत्न फॉलोत्रमध्ये स्वतः गोलंदाज या ठिकाणी अनेक चेंडू खाली आणि इथे मात्र फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. 5वा विकेट तंबूच्या आसऱ्याला. जहानवार बेनवले संघाला आणखीन एक हादरा. डीजे डीजे ही जी आपण स्पर्धा पाहतोय श्री वैकुंठदादा पाटील व मान्य श्री सुजित भाई म्हात्रे आयोजित फ्रेंड सर्कल ग्रुप यांच्या माध्यमातून ही पहिली वेळी भव्य दिव्य न्यायी स्पर्धा आपण इथं पाहतोय. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला अर्थसहाय्य केलंय त्या अर्थसहाय्य व्यक्तींचे नाव खालीलप्रमाणे. वैभव जनार्दन म्हात्रे यांच्याकडून 5,555 रुपये आर्थिक सहाय्य आलेलं आहे. मेघनाथ वसंत मोकल बेनवले यांच्याकडून 1,000 रुपये आलेले आहेत. तसेच सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे दादा यांच्याकडून 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. तसेच म्हात्रे डॉक्टर वढाव यांच्याकडून 1100 रुपये आर्थिक सहाय्य आलेलं आहे. तसेच वढाव कोयसोचे विद्यमान चेअरमन चंद्रास बालराम म्हात्रे यांच्याकडून सुद्धा 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. धन्यवाद. 8 चेंडू बाकी आहेत आणि धावा गोळा करायच्या 23. 8 चेंडू 23 धावा. क्षेत्रक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. कृपया वेळ घालवू नका. स्पीडअप करायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वरती या ठिकाणी अनिकेतचा हा पुढचा चेंडू. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र या ठिकाणी हा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू वरती येणार का आपण बघायचा. हा चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषा पार. अगदी क्षेत्ररक्षकाच्या बाहेर आणि त्याच्या ठोक्यावरून मारलेला हा प्रेक्षणीय दर्शनीय षटकार. अरे बघतोस काय रागानी षटकार मारलाय वाघानी. डीजे ठोक. या ठिकाणी धावसंख्या टोटल झालेली आहे 23. आता 7 चेंडू बाकी आहेत आणि 17 धावांची गरज आहे. बघा खतरा होऊ शकतो. काही होऊ शकतं. एक फटका आता जर इथे आला तर नक्कीच या ठिकाणी मॅच टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला सुरेख फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण बघतोय आणि क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. येतोय दणदणीत खणखणीत. चौकार. 4 धावा मिळतील आणि या 4 धावेला धावसंख्या जाऊन पोहोचले ती 27 या अंकावरती. डीजे
ते आहे की बाउंड्रीच्या बाहेर बसायचं आहे, बाउंड्रीच्या बाहेर बसायचं आहे. पहिली वहिली आपली स्पर्धा आहे. आपण ही सर्व स्पर्धा जी आहे ते आपले सर्वांची आहे. बॅनरच्या खाली जे बसले आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे. पहिली वहिली नाही स्पर्धा आपण सर्वांनी घेतली आहे. जरी फ्रेंड सर्कल ग्रुप आयोजक असला तरी संपूर्ण वाशी विभाग या स्पर्धेचा आयोजक आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. बघा 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धाबा. मी म्हटलं या चेंडूवरती एखादा फटका आला तर नक्की मॅच टफ फाईट होईल आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगेल आणि तो रंगतोय आपण बघणार आहोत. बघा शेवटचे 6 चेंडू आणि 13 धाबांची गरज. नक्कीच मॅच मध्ये या ठिकाणी रंगत वाढलेली आहे. अगदी अटीतटीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिलाच सामना आहे या रजनी स्पर्धेमध्ये. याच्या उद्घाटनीय सामन्यामध्ये आपण जर बघितलं या स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी झालं आणि पहिला सामना वर्सोई वाशी विरुद्ध जहानुमान बेनवले यांच्यामध्ये आपण बघतोय. फिल्डिंग मध्ये या सेकंड इनिंग मध्ये या ठिकाणी फिल्डिंग करीत असताना वर्सोई वाशी संघ तर एकीकडे बॅटिंग करीत असताना आपण बघतोय जहानुमान बेनवले संघ. जहानुमान बेनवले संघाला 6 चेंडूंमध्ये 13 धाबा गोळा करायच्या आहेत. काय धाबा होतील का? अगदी धाकधूक या ठिकाणी वाढलेली आहे. 6 चेंडू 13 धाबा, 13 धाबा फक्त 6 चेंडू आणि हे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज वापरलाय आदेश याच्याकडे या ठिकाणी चेंडू सोपवलेला आहे. समोर स्ट्राईकला खेळतोय ओमकार, नॉन स्ट्राईकला राजेश. ओमकार खरं तर हा सलामीला आला होता, पहिला आपण बघितलं होतं. असा ओमकार या ठिकाणी आहे आणि ओमकारच्या बॅट मधून या ठिकाणी एक मोठा फटका घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि तो सक्सेस देखील झालाय. पुन्हा एकदा येतोय दणदणीत खणखणीत षटकार. बघतोस काय रागाने षटकार मारलाय वाघानी. डीजे ठोक. चेंडू राहिलेत फक्त 5 आणि धावा पाहिजे 7. चेंडू भेटत नाहीत. दुसरा चेंडू वापरा. बघा 5 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. मॅच कुठे होता, सामना कुठे होता आणि कुठे या ठिकाणी हा सामना आलाय हे आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच जहानुमान बेनवले. चला स्पीडअप करायचंय, कृपया स्पीडअप करायचंय. जहानुमान बेनवले संघाच्या या तंबूमध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर 12 चेंडू आणि 32 धावा असं लक्ष या ठिकाणी होतं. 12 चेंडू 32 धावा, पण मात्र आता समीकरण फार बदललेलं पाहायला मिळतंय. यावेळेला मात्र या ठिकाणी बॅकफुटला फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि टेकन 2 रन्स. 2 धावा अगदी चित्याच्या चपळाईनं या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावीनं धावसंख्येमध्ये भर पडणार. संघाची धावसंख्या टोटल झालेली आहे 5 बाद 35 आणि आता मात्र 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. 4 गेंदों में जीतने के लिए 5 रन की जरूरत. 4 चेंडू 5 धावा. सर्वांचं लक्ष अगदी बसलेले सुद्धा उभे राहिलेत आणि यावेळेला बॅटची कडा चाटले. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या जाळ्यात आणि ज्याच्यावरती विश्वास होता तो ओमकार मात्र या ठिकाणी जो सलामीला आला होता, अगदी टिकून खेळत होता, त्याला मात्र बाद करण्यामध्ये गोलंदाजाला यश आलंय. इथे मात्र या ठिकाणी कॉट बिहाइंड फलंदाज बाद. महत्वाचा मोरा तंबूच्या आसऱ्याला. डीजे डीजे मास्टर. खरं तर वेळ प्रत्येकाची असते, संधी प्रत्येकाला मिळत असते, पण त्या संधीचं सोनं कधी करायचं हे प्रत्येकावरती असतं मित्रांनो. आणि इथे मात्र या ठिकाणी आपण बघितलं की गोलंदाजानं थोडासा वेळ जाऊ दिला, पण मात्र इथे मात्र या ठिकाणी बॅटची कडा चाटून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या जाळ्यात गेलाय. यष्टीरक्षकानं देखील आपलं काम पूर्ण केलं. मॅच मध्ये टर्निंग पॉइंट सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे. ओमकारचा विकेट पाहिजे होता इथे या ठिकाणी वर्सोई वाशी टीमला. तो ओमकार मात्र या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन झालाय. आता चेंडू राहिलेत फक्त 3 आणि धावा पाहिजेत 5. हा जर चेंडू डॉट आला तर मात्र या ठिकाणी वाट लागू शकते. हा जर चेंडू डॉट आला तर या ठिकाणी वाट लागू शकते. बघा 3 चेंडू 5 धावा. काय होणार समीकरण? अगदी काळजामध्ये धडधड सुरू झाली आहे. चला कृपया स्पीडअप करायचं आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय गणेश. स्ट्राईकला गणेश या ठिकाणी आपण बघतोय. नवीन बॅट्समन न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेला आहे. गणेश वरती जिम्मेदारी असेल. 3 चेंडू खेळायचे आहेत, 5 धावा या ठिकाणी वसूल करायचे आहेत. कदाचित
येणाऱ्या पहिल्या चेंडूवरती देखील मोठा फटका होऊ शकतो, पण त्यापेक्षा इथे धावा येणं महत्वाचं आहे. यावेळेला मात्र या ठिकाणी आणखीन एक विकेट, गणेशला देखील माघारी जावं लागेल. मी म्हटलं की हा चेंडू या ठिकाणी टर्निंग पॉइंट कदाचित घडू शकतो. ओमकार गेल्यानंतर गणेशला देखील या ठिकाणी बाद केलंय. आता चेंडू राहिलेत फक्त 2 आणि धावा पाहिजेत 5. डीजे खर तर वरसाई वाशी आणि जय हनुमान बिनवले यांच्यामध्ये ही पहिली लढत खरं तर आपण बघतो या मैदानावरती. स्पर्धेला सुरुवात झाली आणि पहिला सामना अटीतडीचा सामना, प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना आपल्या भेटीला या ठिकाणी आलेला आहे. खरं तर स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अनेक जण या ठिकाणी या लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्व लाईव्ह प्रेक्षकांचं देखील सुजितभाई म्हात्रे आणि त्यांच्या फ्रेंड्स ग्रुपकडून या ठिकाणी त्यांचं देखील त्यांना धन्यवाद. आपण या स्पर्धेला शुभेच्छा देत आहे. आपलं देखील मनापासून खूप खूप आभार. चला 2 चेंडू बाकी आहेत, 5 धावा गोळा करायचे आहेत. अगदी प्रेशर बॅट्समन वरती देखील असणार आहे आणि प्रेशर बॉलर वरती देखील या ठिकाणी सेम प्रेशर असेल. सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे उर्फ डीके यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी आणि त्यांचा डीके चषक या तालुक्यात नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये फेमस आहे असे सन्माननीय दत्ता कांबळे सामाजिक कार्यकर्ते सोशल वर्कर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. फ्रेंड्स ग्रुप आणि सुजितभाई यांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. जयेश पाटील, शिवशंभू पाटणेश्वरचे आमचे मित्र जयेश पाटील SS स्पोर्ट्स त्यांचं देखील आगमन झालंय. मनापासून सहर्ष स्वागत. बघा 2 चेंडू 5 धावा, मॅच अटीतडीचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. हा सामना अगदी आणि कंपल्सरी चेसिंग आहे. क्रिकेटचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. 5 धावा गोळा कराव्याच लागतील. चेंडू राहिलेत फक्त 2 आणि बॉलिंग पार्क वरती पुन्हा एकदा आदेश. संपूर्ण जबाबदारी दिली होती. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, पण तदनंतर केलेलं कमबॅक हे नक्कीच या ठिकाणी सार्थ ठरू शकतं. पण आता मात्र या ठिकाणी नवीन न्यू बॅटर मैदानामध्ये सुमित 9व्या क्रमांकावरती या ठिकाणी आपण पाहतोय. सुमित याला लेफ्ट हँड बॅट्समन सुमित या ठिकाणी समोर खेळण्यासाठी सज्ज झालाय आणि आदेश याचा हा पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल. 2 चेंडू 5 धावा. सर्वांचं लक्ष अगदी पंच देखील या ठिकाणी सज्ज. यावेळेला मात्र ग्राउंड शॉर्ट पद्धतीने या ठिकाणी कार्पेटला घासत चेंडू या लॉंग ऑनच्या बाजूला येतो. एकच सिंगल प्राप्त झालेली आहे. बघा एकाच धाबेवरती या ठिकाणी हे वादळ रोखलं गेलंय. आता चेंडू राहिला फक्त 1 आणि धावा पाहिजे 4. त्याच्यामुळे कंपल्सरी चौकार या ठिकाणी येईल का, सर्वांना उत्कंठा लागलेली आहे. 1 चेंडू 4 धावा. बघा 12 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष होतं, पण इथे मात्र या ठिकाणी ज्या वेळेला ओमकार असेल किंवा त्याचे सहकारी असतील खेळ करत होते मैदानामध्ये, पण ओमकारला मात्र या ठिकाणी कुठेतरी खाई नडली आणि ती मात्र अंगलट आली. आणि ती नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं की ओमकार जर इथे असता तर नक्कीच मॅच आपल्याला काहीतरी लवकरच या ठिकाणी विन झालेला पाहायला मिळाला असता. पण काय होणार, कोण जिंकणार कोण हरणार, आता मात्र या ठिकाणी ही वेळ अगदी जवळ आलेली आपण बघतोय. 1 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेसिंग क्रिकेटचा नियम, या स्पर्धेचा नियम आहे. या स्पर्धेमध्ये आणि कृपया विनंती आहे की मॅच विन झाल्यानंतर ग्राउंडमध्ये कोणी येणार नाही याची दक्षता घ्या. एक महत्वाची सूचना, कोणीही जिंकू दे, स्पर्धा आपली आहे. स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी कृपया आपण सहकार्य करा आणि मॅच कोणीही जिंकू दे, ग्राउंडमध्ये कोणीही येऊ नका. महत्वाची सूचना आपल्याला असेल. सूचनापेक्षा मी विनंती तुम्हाला करतोय, आपण काळजी घ्या. तर लास्ट बॉल, मी थांबतो. आणि इथे मात्र या ठिकाणी वरसाई वाशी संघानं या ठिकाणी आपण बघतोय पकड मजबूत केलेली आणि आदेशची गोलंदाजी खरं तर पोषक अशी गोलंदाजी या ठिकाणी ठरली आणि वरसाई वाशी संघाला नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय की पुढे घेऊन गेलेला आहे आदेश आणि त्याचं देखील या ठिकाणी अभिनंदन. आणि त्याचप्रमाणे जय हनुमान बिनवले संघाने देखील चांगले एफर्ट्स दिलेत. आपण चांगला खेळ या ठिकाणी या मैदानावरती केलात, त्याबद्दल तुमचं देखील सतशा आभार.